सर्वांना जय भीम, नमो बुद्धाय. सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे. आज आपण बाल व गो यातली 9वी गाथा पाहणार आहोत आणि धम्मपदातली 68वी गाथा आहे. कालची गाथा जी आहे त्याच्या विरुद्ध आजची गाथा आहे. त्यामुळे कालचा विषय समजला असेल, कालची चर्चा समजली असेल, तर आजची चर्चा पण लक्षात येऊ शकते. सरळ आहे. एक मिनिट. तं च कम्मं कतं साधु यं कत्वा नानुपत्तप्पति यस्य पतितो सुमनो विपाकं पटी सेवती. कालच्या गाथेच्या विरुद्ध अर्थाची गाथा आहे की असे कर्म करणे चांगले असते की जे केल्यावर माणसाला पाठीमागून पश्चाताप होत नाही, मागून पश्चाताप करावा लागू नये आणि त्याचं फळ प्रसन्न मनाने, प्रसन्न चित्ताने, चांगल्या मनाने भोगता येईल. स्पष्ट आहे. तंच कम्मंग, तेच कर्म करावं. तंच कम्मंग कथं साधू, तेच कर्म करणं साधू आहे, म्हणजे हितकारक आहे, चांगलं आहे, कल्याणाचं आहे. यं कत्वा अनुतप्पती, जे केल्याने पश्चाताप होत नाही. तप्पती, तापणे, पश्चाताप होणे. अनुतप्पती, आता इथे अनुतप्पती, अनुतप्पती शब्द बरोबर आहे, म्हणजे असं असं काम करू नये, असंच काम करावं ज्यानंतर ज्याचा परिणाम म्हणून आपल्याला पश्चाताप होणार नाही. यंग कत्वा अनुतप्पती, जे केल्याने पश्चाताप होणार नाही, जे केल्याने पश्चाताप होईल असं कर्म करू नये, अशा अर्थात ते हे आहे. पहिली ओळ आहे. यस अस्सु एक मिनिट. हा, थोडासा कन्फ्युजन झालं. 9वी गाथा आहे. तंच कम्मं कतं साधू यं कत्वा न अनुतप्पती, असं आहे ते. शब्द साम्य असल्यामुळे थोडं हे झालं. तेच कर्म करावं, करणं चांगलं आहे, साधू आहे, हितकारक आहे, जे केल्याने न अनुतप्पती, म्हणजे अनुताप होत नाही, संताप येत नाही, पश्चाताप होत नाही, असंच कर्म करावं. यस पतितो सुमनो विपाकं पटी सेवती, ज्याचा ज्या ज्याचं फळ चांगल्या मनाने, ज्याचं फळ परिणाम म्हणून, विपाक म्हणून चांगल्या मनानं भोगता येईल, म्हणजे ज्याच्या पाठीमागे आपल्याला पश्चाताप राहणार नाही, आपल्याला एक सुख मिळेल, ज्याचं फळ चांगलं मिळेल, असंच कर्म करावं, असं सर्वसाधारणपणे याचा अर्थ आहे. तंच कम्मं कथं साधू यं कत्वा न अनुपत्तपती, न अनुतप्पती यस्य पतितो सुमनो विपाकं पटिसेवती. एक शब्द मला थोडासा पाहावा लागेल. पतितो. हा, आता हे पतित शब्द फार आहे, इंटरेस्टिंग शब्द आहे हा. कारण म्हणजे पतित, पतित होणे म्हणजे प्रतीत होणे. प्रतीत म्हणजे अनुभव होणे. प्रतीत होणे, जसं प्रतित्य समुत्पाद असं आहे ना, त्याच्यात हा पतित, पटिच्च समुत्पाद. तसं आता पती हे पटितो असू शकतं किंवा पतितो आहे ते. पतितो म्हणजे ज्याचा अनुभव सुमनाने, म्हणजे चांगलं चांगलं
म्हणजे मुळात असं कर्म आपण करत नाही की ज्याच्यामुळे आपली चित्तावस्था बिघडेल, मन विकृत होईल आणि त्याचा परिणाम वाईट होईल आणि त्याचं फळ फळ वाईट होईल, वाईट येईल आणि अनुभव आपल्याला चांगला येईल. यस्स पतितो, ज्याचा परिणाम, ज्याचा अनुभव अं, काय असेल तर सुमन असेल, म्हणजे ज्याचं चित्त ज्याचं मन सु असेल म्हणजे चांगलं असेल, सुमनो, आणि ज्याचा परिणाम जो आहे, विपाक जो आहे, तो चांगला, चांगलं म्हणूनच, हितकारक म्हणूनच पटीसेवती, अनुभव करता येईल किंवा त्याचा भोगता येईल. पटीसेवन म्हणजे भोगणे, पतित म्हणजे अनुभव येणे, आणि अनुभव घेणे आपण ज्याला म्हणतो ना, अनुभव, दुःख भोगणे, आनंद उपभोगणे, असा आपण जो शब्दप्रयोग करतो, असं आहे पतितो पटीसेवती, असे ते शब्दांचं हे आहे. तर ज्यांना पालीमध्ये इंटरेस्ट आहे त्यांनी त्याचा जास्त विचार करावा. बाकीच्यांनी एक गोष्ट लक्षात अं, घेणं अगदी सोपं आहे आणि सरळ आहे की सत्कर्म करा आणि त्याच्यातून चांगलं चित्त, चांगलं मन तयार होईल आणि ज्याचा परिणाम यातनादायक होणार नाही. सरळ सरळ आहे. काल जसं आपण म्हटलं की असं कोणतंही काम करू नये की ज्याने आपल्याला संताप येईल, नंतर पश्चाताप होईल. असं कोणतंही काम करू नये आणि ज्याचा परिणाम अश्रू ढाळण्यामध्ये होईल, ज्याचा परिणाम अश्रू ढाळण्यामध्ये होईल आणि दुःख भोगण्यामध्ये होईल. असं काम करू नये. आज त्याच्या विरुद्ध असं म्हटलेलं आहे की असंच काम करावं ज्याच्यामुळे नंतर पश्चाताप होणार नाही, ज्याचा पुढे असा अनुभव येणार नाही की आपण दुःखी आहोत. तर आपण चांगलं कर्म केलं तर चांगला चित्त पण चांगलं तयार होतं, मन पण तयार, कारण कर्मामुळे चित्त अजून अजून प्रदूषित होतं. म्हणजे आधीच मुळात चित्तामधल्या असणाऱ्या ज्या विकृती आहेत, लोभ आणि द्वेष आपण म्हणतो, किंवा इतर जे काही नकारात्मक भावना आहे, ज्याच्यातून नकारात्मक कर्म घडून येतं, वाईट कर्म घडून येतं काया वाचा मनाच्या पातळीवर. आणि वाईट कर्म झालं की चित्त अजून विकृत होतं आणि त्याचा परिणाम हा वाईट होतो. तर त्याच्या विरुद्ध जो आहे की सत्कर्म करा, चांगलं कर्म करा, चांगले परिणाम होतील. म्हणजे हा दोन्ही याच्यामध्ये, दोन्ही गाथांमध्ये कार्यकारण भावाचा सिद्धांत सांगितलेला आहे. प्रत्यक्ष समुत्पादच सांगितलं आहे एका एका अर्थानं. आता आपल्या दृष्टीने महत्वाचा मुद्दा हा येतो की कोण चांगलं कर्म करू शकतं आणि कोण वाईट कर्म करू शकतं. म्हणजे कशामुळे चांगलं कर्म होईल, सत्कर्म होईल, आणि कशामुळे दुष्कर्म होईल किंवा वाईट कर्म होईल, हे दोन मुद्दे लक्षात घेण्याचा भाग आहे. आणि त्याचं उत्तर अगदी सरळ आहे, कारण आपण तीच प्रॅक्टिस करतो, तीच साधना करतो, तेच जाणून घेण्याचा प्रयत्न करतो की जेव्हा आपल्याकडून कायेने किंवा वाचेने किंवा मनाने, काया वाचा मनाने जेव्हा आपल्याकडून काही कर्म घडतं, चांगलं असो किंवा वाईट असो, जेव्हा आपल्याकडून काही कर्म घडतं तेव्हा हे चांगलं कर्म आहे, हे वाईट कर्म आहे. जर ते कायेच्या पातळीवर असेल तर, किंवा वाणीच्या पातळीवर हे चांगलं बोलणं आहे, हे वाईट बोलणं आहे, हे चुकीचं बोलणं आहे. मनाच्या पातळीवर हे चांगले विचार आहेत, हे वाईट विचार आहेत. चित्ताच्या पातळीवर ही चांगली भावना आहे, ही वाईट भावना आहे. ह्या सगळ्याचं भान असेल त्यावेळेला, त्या क्षणी जेव्हा हे घडतं तेव्हा. कारण हे जेव्हा घडतं तेव्हा त्याचं आपल्याला भान पाहिजे. म्हणजे म्हणून आपण सती हा मुख्य मुद्दा मानतो आपण. मुख्य मुद्दा जो आहे तो सतीचा आहे, जागृतीचा आहे. भानाचा आहे. भान असेल तर कळतं. आता सध्या समजा मी काय बोलतोय, या बोलण्याचं जर मला भान नसेल तर मी काय बोलेल याची काही गॅरंटी नाही, शाश्वती नाही. माझ्या मनात काय चाललंय
याचं जर मला भान नसेल, सती नसेल, तर माझ्या मनात काय विचार येतील आणि त्याच्यातून काय बोललं जाईल, काय केलं जाईल, याची काही गॅरंटी नाही, याची शाश्वती नाही. माझं जे कायिक वर्तन आहे, शारीरिक वर्तन आहे, कोणते कोणते चांगलं असो वाईट असो, पानाती पाताचं असो किंवा अं, मैत्रीचं असो, किंवा अदिनदाना चोरीचं कर्म असो किंवा दानाचं कर्म असो, हे परस्पर विरोधी भावना आहेत त्या. अदिनदाना म्हणजे दिलेलं न घेणं, आणि त्याच्या विरुद्ध चौर्य कर्म म्हणजे चोरीचं कर्म आहे. म्हणजे एक न दिलेलं घेणं, आणि दुसरं कर्म जे आहे, विरुद्ध कर्म जे आहे ते अचौर्य म्हणजे दानात आहे, देणं आहे. एकात घेणं आहे आणि दुसऱ्यात देणं आहे. तर घेण्यामध्ये लोभ आहे, नुसतं घेण्यामध्ये लोभ आहे, आणि देण्यामध्ये दान आहे. तर घेणं आणि देणं, ह्या दोन हे दोन शारीरिक कर्म आहेत. त्याच्या पाठीमागे मानसिकता पण आहे. पण हे सगळं जे आहे, हे सगळं जेव्हा आपल्याला जाणवतं, तेव्हाच आपण त्याच्यामध्ये जर वाईट कर्म असेल तर त्याच्यातून बाहेर पडू शकतो. चांगलं कर्म असेल तर ते वाढवू शकतो. हे दोन्हीचंही भान पाहिजे, दोन्हींचंही समज पाहिजे, दोन्हींची दृष्टी पाहिजे, अंडरस्टँडिंग पाहिजे. आणि ती अंडरस्टँडिंग जागृतीशिवाय येऊ शकत नाही, सतीशिवाय येऊ शकत नाही. बोलताना काय बोलतो याचं जर भान नसेल, काय करतो याचं जर भान नसेल, काय विचार चाललेत याचं जर भान नसेल, तर जे काही मनात येईल, जे काही चित्तात येईल, जे काही बोललं जाईल, जे काही कर्म कायेनं केलं जाईल, ते जर वाईट असेल, ते जर साधू साधू नसेल, तर मग त्याचा परिणाम वाईट होईल. ते जर साधू असेल, चांगलं असेल, तर त्याचा परिणाम चांगला होईल. पण ह्या सगळ्याचं आधी काय पाहिजे ते कळालं पाहिजे. काय चाललंय आपल्यामध्ये, काय चाललेलं आहे. त्यासाठी आपल्याला आपल्या मनाशी संपर्क पाहिजे, म्हणजे मनोधम्मांचा बोल संपर्क पाणी पाहिजे. बंद बंद भरून पाणी बोल का. मागाडे फोन माईक बंद ठेवा. आपल्या मनात काय चाललेलं आहे त्याचं भान नसेल, आपली वाणीचं भान नसेल, तर मग आपल्याला कर्माचं भान येऊ शकत नाही, कृतीचं भान येत नाही. भान ही महत्वाची गोष्ट आहे. सती, जागृती. तर चांगलं कर्म आणि वाईट कर्म याची चिंता करण्याची आवश्यकता नाही. हा, माझ्याकडून चांगलं कर्म कसं घडेल आणि माझ्याकडून वाईट कर्म घडणार नाही. आपण जे कधी कधी पठण करतो, पठण फक्त पठण काय करतो, समजा उदाहरणार्थ पंचशिलांचं आपण पठण करतो, किंवा अष्टशिलांचं पठण करतो, किंवा 10 शिलांचं पठण करतो, किंवा जे काही 250 शिला आहेत, किंवा जे काही भिक्षुणींची शिला आहेत, 400 450 पण म्हणतात, आपल्याला ते माहिती नाही, त्याच्याशी आपला संपर्क नाही सगळा. म्हणजे भिक्षूंचा आणि भिक्षुणींचा पण त्या सगळ्याच 450 शिलांशी संपर्क असतो की नाही, हा वेगळा मुद्दा आहे. पण आपण आपला पुरता विचार करू. आपण सर्वसाधारणपणे पंचशिलांचं पठण करतो. पाणाती पाता वेरमणी शिक्षापदं समादियामी. मी हे शिकवण ग्रहण करतो. कोणती? पाणाती पात. पाण म्हणजे प्राण, जीव, याच्यावर अतिपात करणं म्हणजे अतिक्रमण करणं, त्याचं अस्तित्व हिरावून घेणं, त्याला मारून टाकणं, हे तर फार शेवटची क्रिया आहे. पण आधीच अतिक्रमण जे आहे, हे वाचिक अतिक्रमण पण असू शकतं. एखाद्याला धाक दपटशा देऊन किंवा नाही काय हे करतात, अ, दहशत निर्माण करतात, वाणीची दहशत निर्माण करतात, किंवा कर्मानं दहशत निर्माण करतात. आता काल एक आहे काय नाही का, आपल्या सध्या टीव्हीवर काही बातम्या काल दाखवत होते की एक आता पुण्यामध्ये देखील एक कोयता गँग सक्रिय झालेली आहे. कोयता गँग असं ते कालचं हे काय आहे. ते कोयता गँग दाखवून काही हॉटेलमध्ये किंवा इतरत्र कुठं लुटालूट करणं, तर दहशत निर्माण करणं.
ऍक्च्युली मारणं ही तर पुढचीच गोष्ट झाली. हिंसा ही पुढची गोष्ट झाली. दहशत, अति म्हणजे अतिप्रसंग किंवा अतिपात करणे म्हणजे दहशत निर्माण करणे, हे पण पाणातिपातच आहे. मग ती तुम्ही वाणीनं करा किंवा हत्यारानं करा किंवा कृतीनं करा, प्रत्यक्ष मारा किंवा मारून टाका, हे सगळे जे कर्म हे पाणातिपाताच्या वेगळ्या पातळ्या आहेत. कधी कधी अगदी एखादं नाही का, एखादा कठोर शिक्षक असतो, तो वर्गामध्ये डोळे वटारतो, आणि डोळे वटारले की मुलं एकदम शांत होऊन जातात. किंवा काही शिक्षक असे कडक कडक असतात, त्यांचा वर्गाच्या बाहेर जरी आवाज आला तरी वर्गातली मुलं एकदम अलर्ट होतात, अरे नको, आमके सर आलेत. हम्म. तर नुसत्या आवाजाने पण दहशत निर्माण होते, नुसत्या उपस्थितीच्या कल्पनेनं पण दहशत निर्माण होते. तेही पाणातिपात आहे. आणि मग पुढच्या कृती ज्या आहेत त्या प्रत्यक्ष मारण्याच्या, जखम 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 करण्याच्या किंवा मारून टाकण्याच्या, ह्या पाणातिपातच्या पुढच्या पातळ्या आहेत. त्याला आपण सर्वसाधारणपणे प्राणी हिंसा म्हणतो, पण फक्त प्राणी हिंसा नाही, अतिपात आहे तो. प्राण म्हणजे जीव, अतिपात. आणि तसं करू नये. तर एक ही गाथा काय सांगते, किंवा ते शील काय सांगते, पाणातिपात वेरमणी. तर तसं करू नये. वेरमणी, मी अलिप्त राहतो, मी कोणाचा जीव हिंसा तर नाहीच करणार, पण जीवाला दहशत निर्माण होईल म्हणजे माझ्याबद्दल भीती वाटेल असं कर्म मी करणार नाही. ते वाईट कर्म आहे. का वाईट कर्म आहे? तर त्याचं आणखीन एक गाथा आहे, कुठेतरी येईल ते आता आपल्याला. सब्बे तसंती दंडस्स, सब्बे भयंती मच्छुनो, अत्तानं उपमं कर्त्वा न हनेय न घातये. अशी एक गाथा पुढे येणार आहे की सब्बे तसंती दंडस्थ म्हणजे सगळ्यांना दंडाची, शिक्षेची भीती वाटते, भय वाटतं. कारण त्याला जीव प्रिय असतो, त्याला आपला स्वतःचा जीव प्रिय असतो, प्राण प्रिय असतो, आणि त्याच्यावर कोणी आघात करू नये, आपलं जीवन, आपलं जगणं कोणी हिरावून घेऊ नये, याचं प्रत्येक प्राण्याला एक भीती असते. आणि त्याच्यामुळे तो दंडाला घाबरतो, म्हणजे शिक्षेला घाबरतो, म्हणजे मारहाणीला घाबरतो, या धाकदपटशाला घाबरतो. सब्बे तसंती दंडस्थ. का? सब्बे भायंती मच्छुनो, म्हणजे सगळे मृत्यूला घाबरतात, मरणाला घाबरतात, सगळे शिक्षेला घाबरतात, सगळे मरणाला घाबरतात. हे जाणून ती गाथा पुढे म्हणते, हे जाणून सब्बे तसंती दंडस्थ सब्बे भायंती मच्छुनो, अत्तानं उपमं कत्वा, इतरांना आपल्यासारखं जाणून, हे जाणून स्वतः, कारण त्याचा जीव आहे, माझा पण जीव आहे. मी जसा घाबरतो, मी जसा दंडाला घाबरतो, शिक्षेला घाबरतो, मारहाणीला घाबरतो, मृत्यूला घाबरतो, तसेच इतरही घाबरतात. अत्तानं उपमं कत्वा, हे सगळं जाणून, न हनेय न घातये, कुणाची हानी करू नये, कुणाचा घात करू नये. तर या शिलाचं पालन जे आहे, पानाती पाताचं पालन जे आहे, ते तेव्हाच शक्य आहे जेव्हा आपल्या मनात तशी भावना निर्माण होते. कारण दुसऱ्यावर दुसऱ्यावर अतिपात करणे, दुसऱ्यावर अत्याचार करणे, अतिप्रसंग करणे, दुसऱ्याचं अस्तित्व हिरावून घेणं, हे जेव्हा मी तसं करण्याची इच्छा माझ्या मनात निर्माण होते, त्याचं जर मला भान नसेल तर माझ्याकडून कृती ती घडून जाणार. पण मला आधीच भान असेल, आधीच सतीमध्ये आहे मी, आधीच मला मनोधम्म किंवा चित्तधम्म मला माहिती आहेत, कळतात, जाणवतात, असं असं भावना निर्माण होते, तर तिथल्या तिथे आपण शांत होतो. तिथल्या तिथं ती इच्छा जी आहे ती आपोआप नियंत्रित होते. म्हणजे सती जागृती जी आहे ना, ते सगळं काम करते. आता हेच सूत्र जे आहे, हे आपण सगळीकडे लागू करू शकतो. चोरीची भावना निर्माण झाली, नुसतं वाटलं की अरे हा, हे आता हे मला मिळालं तर बरं होईल, हे अमक्याचं, समजा आपल्या समोर एखाद्याचं
एखाद्याचं पाकिट त्याच्या खिशातून खाली पडलं आणि ते आपण पाहिले, किंवा पैसे खाली पडले आणि ते आपण पाहिले, तर आपण त्याला सांगण्याऐवजी कसा विचार करू शकतो? त्याला जाऊ द्या पुढं, मग ते पैसे आपण घेऊ. पण आपण ते त्याला देणार नाहीत. तर ही अदिन्न दानाची भावना आधी निर्माण होते, न चोरी करण्याची, न दिलेलं घेण्याचे. कारण पडलेलं पाकिट, पैसे, हे माझ्यासाठी न दिलेलं आहे, मला नाही दिलं ते. मी पाहिलं तरी ते माझं नाही. परंतु माझ्या मनात अशी भावना निर्माण होत असेल की नाही, ते मला मिळालं पाहिजे, तर मी ते त्याला जाऊ देणार, किंवा अशी परिस्थिती निर्माण करणार की ते मी अं, मी घेईल. तर ती अदिनदानाची भावना आहे. आणि ते खरोखर आपण घेतले, तर ती अदिनदानाची कृती आहे. तर जेव्हा आपल्या मनात तशी भावना निर्माण होते, तसा विचार निर्माण होतो, तेव्हा जर त्याचं भान असेल, सती असेल, तर आपल्याकडून पुढची कृती होणार नाही. पुन्हा इथं सती जागृती जे आहे ते निर्णायक निर्णायक बाब आहे. तीच गोष्ट जी आहे, जागृती ही जी गोष्ट आहे, ती आपल्याला सगळीकडे सावध करते. सती जागृतीची अवस्था, मनोवस्था, म्हणजे कायेच्या पातळीवरची जागृती आणि चित्ताच्या पातळीवरची जागृती, काय वाटतं त्या वेदनांच्या पातळीवरची जागृती, कृतीच्या पातळीवरची जागृती, म्हणजे मानसिक कृती, म्हणजे मनातले विचार किंवा चित्तातल्या भावना, त्या पातळीवरची जागृती आपल्याला पुढचं दुष्कर्म, वाईट कर्म टाळण्यासाठी मदत करतात. म्हणजे जागृती हीच आपल्याला सगळीकडे मदत करणारी ती एक मनोवस्था आहे. आणि ही माणसामधली देणगी आहे. माणसाला मिळाले जागृती हे माणसाला मिळालेलं एक फार मोठं धन आहे. खरं म्हणजे जागृती हे फार मोठं धन आहे. सती ही धनासारखी आहे. का? तर ती आपला पुढं होणारा घात आपला टाळते. ती आपल्याला सावध करते. मग आपण सावधान म्हणतो नाही, आधीच आपण काय सावधान. सावधान म्हणजे काय? सावधान चित्तानं ऐका, सावधान चित्तानं विचार करा, सावधान मनानं विचार करा. सावधान, ते सावधानता फार मोठी गोष्ट आहे. कारण सावधानता असेल तर दुष्कर्म टळतं पुढचं. सावधानता नसेल, जागृती नसेल, पुढचं कर्म जे आहे हे त्या अजागृतीमध्ये आपोआपच घडणार आहे. कारण ते कर्म घडायच्या अगोदर आपल्याला आपल्या चित्ताचं भान नव्हतं, आपल्याला आपल्या मनाचं भान नव्हतं, विचारांचं भान नव्हतं. त्यामुळे सती साधना जी आहे, जागृतीची साधना जी आहे, ही फार व्यापक अशी अ, साधना आहे. म्हणजे आता आपण असं म्हणतो की हाडामासात आपल्याला ती सती अशी भिनली पाहिजे. जसं आपण कुठे पण थोडंसं जरी असं टाचणीनं टोचलं तरी तिथं रक्त निघतं. आणि पायाला जरी काही टोचलं, काटा लागला, तर तिथे रक्त निघतं. कुठेही तुम्ही टोचा, त्याच्यातून रक्त जसं रक्त सगळीकडे आहे, तशी सती आपली सगळीकडे पाहिजे. म्हणून कायेत उतरा, कायेतून जाणीवांमध्ये उतरा. जाणीवा ह्या सगळीकडेच आहे. जसं आता इथं स्पर्श केल्याबरोबर इथं काहीतरी काहीतरी स्पर्श झालाय जाणवतं. इथं पण जाणीव आहे, बोटाला पण जाणीव आहे, खाली तळपायाला जाणीव आहे. कुठं जिथं जिथं त्वचा आहे तिथं सगळीकडे ती त्वचेला जाणीव चिकटलेली आहे. कारण जिवंत आहे, हे जिवंत शरीर आहे. तर तिथं सगळीकडे जाणीव आहे. तर कायेमध्ये जेव्हा आपण उतरतो, तेव्हा आपण, आता काही लोक फक्त आनापानसतीमध्ये अडकून पडतात. हे एक थोडंसं कधी कधी पुढे जाऊन तो धोका निर्माण होतो की आनापानसती जमायला लागते, पण त्याच्यातच अडकून पडतो. श्वास हा तो मुद्दा धरून ठेवतो. श्वासाला धरून ठेवण्यासाठी आनापानसती नाही, आनापानला धरून ठेवण्यासाठी आनापानसती नाही, सतीसाठी आनापान पाहायचे. आनापानला धरून ठेवण्यासाठी आनापान सती नाही, ते ध्यान झालं, त्याला धरून ठेवलं, ते तिथंच पाहतो, तसंच पाहतो.
आनापान सती ही आनापानचं ध्यान नाही, त्याला धरून ठेवण्यासाठी नाही, धारणेसाठी नाही. सतीसाठी आनापान सती आहे. त्याच्या निमित्तानं काय होतं, तो श्वास पाहता पाहता कायेमध्ये, तो श्वास पाहता पाहता आपण आपली सती जी आहे ही हळूहळू कायेमध्ये सगळीकडे झिरपत जाते, ॲब्झॉर्ब होते, शोषून जणू काय घेतली जाते. आणि ती सती जी आहे, ती जागृती जी आहे, ती जिथं स्पर्श आहे ती कुठे जाऊ शकते, तिथपर्यंत पोहोचू शकते. एवढी आपली प्रॅक्टिस साधना जी आहे ना, ही प्रगत बनत गेली पाहिजे. म्हणजे मग त्याच्यात आपल्यामध्ये हे जे साधू कर्म जे आहे, वाईट कर्म जे आहे, किंवा चांगलं कर्म जे आहे, त्याचं भान येतं. म्हणून हे सगळं करण्याची गरज आहे. कारण त्या जागृतीचा उपयोग हा प्रत्यक्ष कर्म करण्यामध्ये होतो. पण आतलं भानच नाही, आतमध्ये जागृती नाही, काया वाचा मन चित्त विचार भावना जाणीवा कायेतल्या हालचाली याचं भानच नाही, तर मग कायेकडून होणाऱ्या कर्माचं पण भान नाही, वाणीकडून होणाऱ्या कर्माचं पण भान नाही, मनात येणाऱ्या विचारांचं पण भान नाही, चित्तात येणाऱ्या भावनांचं पण भान नाही. भान नाही तर मग आपल्या कर्माची गॅरंटी नाही. आपण काय करू याचं काही सांगता येत नाही. म्हणून ते एक आपण आधी एक गाथा पाहिली ना, जे चित्त सन्मार्गावर नाही, जे मन सन्मार्गावर नाही, ते आपल्या शत्रूसारखंच आहे. म्हणून आपण स्वतःपासूनच सावध राहिलं पाहिजे. जर आपण अजागृत असू तर आपल्याला स्वतःपासूनच भीती आहे. स्वतः दुःख यातना निर्माण करण्याचं मूळ जे आहे ते आपल्यामध्येच आहे, चित्तामध्येच आहे, मनामध्येच आहे. बाहेरचे शत्रू नंतर येतात, आपलं मन ही आधी, कारण ते सतत आपण त्याच्यामध्ये असतो किंवा ते आपल्यामध्ये असतो. आणि त्याच्यामुळे सततच सती पाहिजे, सतीमध्ये सातत्य पाहिजे. हे पाणातीपातला पण लागू आहे, अधीन दानाला पण लागू आहे. कामवासनेचे विचार अजागृत अवस्थेत मनामध्ये येणं हे नैसर्गिक आहे. कारण कोणती चांगली वाईट भावना आपण मुद्दाम निर्माण नाही करत. ते संस्कार आहेत, ज्याच्यावर आपण काल परवा विचार करत होतो. संस्कार आहेत ते. वाईटपणाचे पण संस्कार आहेत, चांगल्या कर्माचे पण संस्कार आहेत. परंतु चांगलं कर्म वाईट कर्म हे जर सतीच्या प्रकाशात नसेल, जागृतीच्या प्रकाशात नसेल, तर चांगलं कर्म पण चांगलं राहील याची गॅरंटी नाही. आणि त्याच्या विरोधात वाईट कर्म जर सतीच्या प्रकाशात असेल तर ते वाईट कर्म पण बदलतं. वाईट भावना बदलतात, वाईट विचार बदलतात. विचार बदलले, भावना बदलल्या की कृती बदलते. म्हणून आपण चांगले आहोत आणि आपण वाईट आहोत अशी सत्काय दृष्टी, अशी आयडेंटिटी स्वतःला चिकटवण्याची काय गरज नाही. मी फार वाईट आहे किंवा चांगल्या माणसानं असं आहे म्हणून नाही, मी फार चांगला आहे. चांगला आहे तो, पण तो जर भानावर नसेल तर तो वाईट पण होऊ शकतो. कारण चांगलं कर्म पण जागृतीपूर्वक केलं तर त्याची पुढची गॅरंटी असते, चांगलंच वागेल, चांगलंच कर्म करेल. वाईट कृती जर तिथं भान असेल तर वाईट कृती सुद्धा चांगल्या कृतीमध्ये परिवर्तित होते, किंवा त्याच्याकडून ते वाईट कर्म घडत नाही, वाईट कृती घडत नाही, आणि मग त्याचा परिणाम येत नाही. असं हे सगळं हा कार्यकारण भाव आहे, हा संबंध आहे. म्हणून सती जागृती ही आपल्याला मिळालेली फार मोठी देणगी आहे. म्हणून माणूस कधी बनू शकतो, तो जागृतीमुळेच बनू शकतो. माणूस जर जागृत नसेल तर तो जनावरासारखाच आहे. तर त्याला भानच नाही, तो काय करतो, काय बोलतो, कसं करतो, कसं वागतो. त्याच्याकडून पानातिपात होतं का, दीनदाना होतं का, कामे सुमिच्छाचारा होतं का, मुसावादा होतं का. दारू पिणाऱ्याला सुद्धा जर भान आलं ना तर त्याची दारू सुटू शकते.
म्हणून दारू पिणाऱ्याला दोष देण्यापेक्षा त्याला जागं केलं पाहिजे, त्याला जागृत केलं पाहिजे. बाबासाहेबांचं विधान, जागृतीचा अग्नी तेवत ठेवा, किंवा लोकांना असं असं काम करा की लोक जागे होतील, भानावर येतील, कळेल त्यांना आपण कसं वागतो, कसं जगतो, काय करतो. अस्पृश्य लोकांना, दलित लोकांना, बहिष्कृत लोकांना बाबासाहेबांनी, मी तर म्हणतो, एकच काम केलं, ज्याला आपण जनजागृती म्हणतो, तर लोकजागृती ज्याला म्हणतो, तर लोकांना भानावर आणलं त्यांनी. तुम्ही कसे जगता, तुम्ही कसे वागता, तुमच्यावर अन्याय का होतो, तुम्हाला जगण्याचं भान नाही, तुम्हाला राहण्याचं भान नाही, तुम्हाला खाण्यापिण्याचं भान नाही, तुम्ही काय काम करता याचं तुम्हाला भान नाही. मेलेली ढोरं ओढता तर तुम्हाला ते स्वाभिमानच नाही, तुम्हाला कळतच नाही तुम्ही काय करताय ते. गावाने वागवलं तसं महारांनी वागले, महार वागले किंवा मातंग वागले, त्यांना भानच नाही ते. आपण, आपल्याला कसं वागवलं जातं. बाबासाहेबांचे ग्रंथांचे पण असे समर्पक त्यांचे टायटल होते, व्हॉट काँग्रेस अँड गांधी हॅव डन टू द अनटचेबल्स. गांधींनी आणि काँग्रेसनं अस्पृश्यांना कसं वागवलं, कसं ट्रीट केलं. तर हे जे वागवणं आहे, हे जे वर्तन आहे, ते का तसं वागवू शकतात आपल्याला, आपण ते स्वीकारतो, आपल्याला आपलं भान नाही. म्हणून बाबासाहेबांनी एक थोडासा विद्रोही विद्रोही मानसिकता पण तयार केली. हे भानावर या आणि ते करू नका, ते काम करू नका. म्हणून ते म्हणे, तुम्ही स्वच्छ राहा. ते लोक तुमची घृणा करतात कारण तुम्ही राहताच तसे. तुम्ही स्वच्छ राहा. ते तुम्हाला हिणकस लेखतात, तुम्ही हिणकस पेहराव करता, हिणकस दागिने घालता. म्हणून ते म्हणे, ते थोडंच अंगावर असू द्या पण सोन्याचं घाला. हे कथिलाचं काही गळ्यात अडकवान, दंडात अडकवान, पायात अडकवा, सोडून द्या ते. हे भानावर आणणं आहे, हे जागृत करणं आहे. त्याच्यातून मग लोकांचं वर्तन बदललं, साधू कर्म व्हायला लागलं. आणि त्यांचे, बाबासाहेबांचे शब्द मग जर बदलत नसतील, परिवर्तन होत नसेल, तर मग घणाघाती शब्द होते. भीमटोला तो आपल्याही लोकांना असायचा आणि शत्रूंना असायचा. ते घाबरायचे, लोक घाबरायचे, वाईट बोलत नव्हते ते. परंतु गाफील अवस्था जी असते, अजागृत अवस्था जी असते ना, ती अशी, काय म्हणतात, कुंठित असते. ती जीव मुठीत धरून चाललेलं असतं सगळं जगणं ते. तर तिथं भानावर आणावं लागतं. जसं आपण लहान पोराला मारतो, लहान मुलाला का मारतो आपण, आपले हेतू वाईट नसतो, पण ते जर वाईट कर्म करायला जात असेल, समजा लहान मूल काही त्या शेगडीजवळ जात असेल किंवा कुठं गरम्याला हात लावणार असेल, किंवा रस्त्यानं चालताना कसंही पण चालत आहे, तर आपण त्याला फटका देतो. ते थोडं रडतं पण जागेवर येतं, की असं करू नये. पण आता माणूस मोठा झाल्यानंतर त्याला त्याला स्वतःच जणू काही एक सतीचा फटका त्याला स्वतःला द्यावा लागतो. पण तो कठोर फटका नसतो, तो कठोर पण असतो, कठोरही असतो. कधी कधी आपण स्वतःला फार असं फार प्रेमळ आणि माइल्ड आणि स्वतःवर दया करून असं अशी अशी आपण सती शिकू शकत नाही. कधी कधी स्वतःशी पण कठोर व्हावं लागतं. एक सिनेमातला डायलॉग मला आवडतो. जब एक एक बार, काय काय म्हणतो तो, एक बार तय करने के बाद मैं अपने आप की भी नहीं सुनता. सलमान खानचा डायलॉग आहे. हा हा, कोणता, काय आहे तो डायलॉग? सलमान खानचा डायलॉग हाच आहे. काय काय आहे तो? एक बार मैंने ठान लिया तो मैं
मैं मेरी भी नहीं सुनता. हाँ, एक बार ठान लिया तो मैं अपनी भी नहीं सुनता. तर ते आपल्याकडून समजा वाईट कर्म होत असेल आणि आपण जर आधी सतीमुळे ठरवलेलं असेल का नाही मला ते नाही करायचं, तर आपण आपली पण तमा बाळगत नाही. आपण स्वतःला पण अं, क्षमा क्षमा म्हणण्यापेक्षा स्वतःला पण आपण हे नाही म्हणजे फार गोंजारत नाही. लाड नाही त्या त्या बाबतीत लाड नाही असं आपण म्हणतो ना. तसं ते सतीचं काम जे आहे ते असं सरळ आहे एकदम, आणि काय बसा ध्यानाला आणि डोळे बंद करा आणि पहा, असं ते काम नाही. सती म्हणजे आत्ता वर्तमानात, आत्ता वर्तनाचं भान, आत्ताच्या कायेचं भान, आत्ताच्या वाणीचं भान, आत्ताच्या विचारांचं भान, आत्ता वर्तमानातलं काम आहे. सती जागृती हे वर्तमानातलं काम आहे. कारण जे काही घडतं ते आत्ताच घडतंय. घडून गेलेलं आपण काय करू शकत नाही. जे भूतकाळात जे वर्तन झालं घडून गेलं तेव्हा आपण जागे नव्हतो. ते काय जे काय चांगलं वाईट जे काय झालं ते दोन्ही गेलं, ते संपलं. त्याचे संस्कार आपल्यावर आहेत, त्याचं वळण आपल्यावर आहे. परंतु त्याचंही भान नसेल, त्या वळणाचं त्या संस्कारांचंच भान नसेल, तर ते संस्कार तुम्हाला परत वर्तन करायला काहीतरी करायला लावतात, म्हणून त्याला संस्कार म्हणतात. संस्कार, कर म्हणजे करणे, आणि संस्कार म्हणजे ज्याच्यामुळं काहीतरी केलं जातं ते संस्कार. तर मागचे संस्कार जे आहेत ना हे अजागृतीमुळे झालेले आहेत, म्हणून अविद्या पच्चया संखारा. अज्ञानाच्या अंधकारातूनच संस्कार आलेले आहेत. म्हणून आपण किती चांगले असलो किती वाईट असलो परंतु त्याचं भान नसेल तर ते दोन्ही ते धोका आहे. कारण त्याचं भान नसेल तर चांगलं चांगलं राहत नाही, वाईट त्याच्यातून वाईटाच्या याच्यातून चित्त बाहेर पडत नाही, भान नसेल तर. पण सती असेल तर मग, जागृती असेल तर मग काय होतं. आ, ते सम्यक व्यायामामध्ये सांगितलेलं बघा, चार गोष्टी. जे वाईट आहे ते वाईट आपण पुन्हा करत नाही. जे वाईट आपण पुन्हा करत नाही. आणि वाईट आपण पूर्वीचं वाईट आपण परत करत नाही. नवीन वाईट आपण करणार नाही. पूर्वी जर चांगलं केलेलं असेल तर ते आपण सांभाळून ठेवतो आणि नवीन चांगलं कर्म करतो. असे ते सम्यक व्यायामातले जे चार गोष्टी आहेत ना, तर त्या आपण कशामुळे करू शकतो. बघा, व्यायामाच्या आधी सती येते, त्याच्यात क्रमात सती नंतर आहे. अष्टांग मार्गामध्ये प्रॅक्टिकली सती उलटी आहे. सम्यक जो अष्टांग मार्ग आहे, सम्यक दृष्टी, संकल्प, सम्यक संकल्प, वाचा, कर्मांत, आजीविका, व्यायाम, सती आणि समाधी. ही थेरी जरी अशी असली तरी प्रॅक्टिकल उलट आहे. समाधी हे ध्येय आहे की चित्ताचं विचलन पूर्णपणे आपलं थांबलं पाहिजे. निबाण जे आहे तर ते आपला उद्देश आहे. चित्तकंप थांबला पाहिजे. चित्त मन हे स्थिर शांत झालं पाहिजे. ते कशामुळे होतं, सतीमुळे. म्हणून तो उलटा क्रम आहे तो अष्टांग मार्गाचा. सती असेल तर समाधीकडे जाता येऊ शकतं. म्हणून सती हे समाधी हे टार्गेट आहे, हे ध्येय आहे, उद्देश आहे. निब्बाण बुद्धत्व काय असेल ते ते आपला उद्देश आहे. पण तो साध्य करण्यासाठी आपल्याला कायिक वाचिक मानसिक पातळीवर किंवा काया वेदना चित्त मनोधर्मांच्या पातळीवर आणि सगळ्या अस्तित्वाच्या पातळीवर आपल्याला सतीचा अभ्यास आणि सतीची प्रॅक्टिस करावी लागते, साधना करावी लागते. मग समाधी प्राप्त होते. ते होत असताना काय होईल, आपले प्रयत्न व्यायाम जे आहेत ते मगाशी म्हटलं ते तसं होणार. वाईट जर असेल तर ते पुन्हा होणार नाही आणि नवीन वाईट आपण करणार नाही. चांगलं जर आधी केलेलं असेल ते आपण पुन्हा पुन्हा करू, नवीन चांगलं चांगलं काही करू. पण हे कधी शक्य आहे, सती असेल तर. मग त्यानुसार आपली आजीविका म्हणजे लाईफस्टाईल पण चेंज होते आपोआपच. त्याप्रमाणे आपल्याला बदलावं लागतं. तसंच पूर्वीसारखं नाही आपलं जीवन चालत. आपल्या जीवनामध्ये जगण्यामध्ये एक प्रकारे परिवर्तन येत जातं. आजीविका म्हणजे उपजीविका नाही फक्त. आजीविका म्हणजे जगण्याची पद्धतच बदलते. कारण सती आहे.
मग कर्म बदलतात. कर्मांत, काही कृती. वाचा बदलणे ही फार अवघड असते, कारण ती इतकी इतकी वेगात असते. ते कधी कधी बोलून गेल्यावर कळतं आपण काय बोललो, तेही कधी कधी कळत नाही. पण सती असेल तर ती वाणी बाहेर, ते शब्द बाहेर पडायच्या आधी ती जणू काही तुमच्या आजूबाजूला ती सती तिथे असते, आणि ती तुम्हाला शब्द बाहेर पडायच्या अगोदरच सावध करते. काय बोलताय याच्यावर लक्ष ठेवा. कारण त्या सतीमुळे तर आधी संकल्प बनलेला असतो. म्हणून ते वाणीच्या पातळीवरचा, कायेच्या पातळीवरचा, आजीविकेच्या पातळीवरचा, तुमच्या सगळ्या पातळीवर तो संकल्प पुन्हा काम करतो. तो संकल्प सतीमुळे तयार होतो, आणि तो संकल्प समज आल्यामुळे तयार होतो, सम्यक दृष्टी. म्हणजे हे प्रॅक्टिकली हे सगळं उलट आहे. हे सगळं लक्षात आलं ना, मग हे कळतं की कोणतं कम्म साधू आहे, कोणतं कम्म साधू नाही, कशाचा परिणाम चांगला होईल, कशाचा परिणाम वाईट होईल, याची समज येण्यासाठी आपल्याला आधी ह्या सगळ्या गोष्टीचं भान पाहिजे. आता सांगताना सरळ सांगितलं की असं कर्म करू नये ज्याने आपल्याला ताप होईल, पश्चाताप होईल. पण मला कळतच नाही ना मी कसं कर्म करतो तर मला नंतर पश्चाताप होईल का नाही याचंही भान नसतंय. मला आत्ता तर वर्तमानाच्याच कृतीचं भान नाही, तर पुढच्या पश्चातापाचं काय भान येणार, कसं कळणार? तर अशा प्रकारचा हा मुद्दा दिसतो, आणि खूप प्रॅक्टिकल उदाहरणं घेऊन आपल्यावर त्याच्यावर चर्चा आपण करू शकतो. मुख्य मुख्य मुद्दा सावधानतेचा आहे, जागृतीचा आहे, सतीचा आहे. मी या ठिकाणी थांबतो.